गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेलं असून भव्य दिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजता परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रणेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। विभाग नियंत्रक गणेश बोरसे म्हणाले की पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नानं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानकाची ही देखणी आणि अनेक सोयी सुविधांनी सुसज्ज वास्तू दिमाखात उभी राहिली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यातील रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचं नूतनीकरण आणि वाहनतळ काँक्रिटीकरण करण्याचं काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांच्याकडून हाती घेण्यात आलं होतं। रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरण वाहनतळ काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अंदाजे 17.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार या कामाला फेब्रुवारी 2024 मध्ये सुरुवात करण्यात आली। ग्रामीण आणि शहरी एकत्रित बसस्थानक बांधण्यात आलं असून त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारत, ग्रामीण बसेसकरिता 14 फलाट, शहरी बसेसकरिता 6 फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे। ग्रामीण आणि शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालय, ग्रामीण शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला पुरुषांसाठी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे विभाग नियंत्रक प्रणेश बोरसे यांनी सांगितलं। च्या माध्यमातून गणपतीपुळे असेल, पावस असेल, जाकादेवी असेल, खंडाळा असेल, मालगुंड असेल या ठिकाणचे कंट्रोल पॉईंट देखील आमचे नूतनीकरण झाले, अद्ययावत करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या प्रकारची सुविधा आम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि एक पुनरुज्जीवन मिळालं, एसटीला एक नवसंजीवनी मिळाली की जेणेकरून प्रवाशांना चांगल्या सुविधा पण मिळतील। आम्हाला देखील राज्य परिवहन महामंडळातून काम करत असताना एक चांगलं बसस्टँड असणारे प्रवासी ज्यावेळेस शहरी बसस्थानकाच्या बाहेर एक झाडाचा आसरा घेऊन छोट्याशा पिकअप शेडमध्ये उन्हात अनात उभे राहायचे, म्हणजे एक मनाला पिळवटून टाकणारी त्यावेळेस ती बाब असायची। परंतु त्याच्यावरचा एक कायमस्वरूपी मार्ग म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी एक मध्यवर्ती स्टँड अद्ययावत स्वरूपाचं आज जे तयार झालं, त्याच्यामुळे प्रवाशांचा एक निश्चितच कायमस्वरूपी त्रास आता कमी होणार आहे, हे आपल्याला सांगायला आनंद वाटतो। मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकाचा जो उद्घाटन सोहळा दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या शुभ हस्ते, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले खारभूमी मंत्री, तसेच आपल्या जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेशदादा कदम, तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत साहेब, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर, तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांच्या, आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणे साहेब, तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय आगळावेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक 11 मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर स्टँडची जुनी इमारत सन 1998 साली या इमारतीची बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते। त्यावेळेची पार्श्वभूमी बघितली तर बस स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ 1855 चौरस मीटर होतं। त्यावेळेस शहरीला 5 प्लॅटफॉर्म होते, ग्रामीणला 13 प्लॅटफॉर्म होते। सद्यस्थितीत बस स्थानकाचं 2016 पासून वर्क ऑर्डर निघाल्या, बऱ्यापैकी काम झालं, परत कोरोनाची महामारी आली, लॉकडाऊन झालं, मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं, परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळी 2024ला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे बसस्थानक बघतोय की नावारूपाला आलेलं आहे, एक महाराष्ट्रातील आगळंवेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बसस्थानक म्हणून आपल्या बसस्थानकाची या ठिकाणी या बसस्थानकाला नावलौकिक मिळणार आहे।